बीडमध्ये पंकजा मुंडेंना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेंची गाडी अडवली। केज तालुक्यातील पावनधाम इथं अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली। या सोहळ्यासाठी पंकजा मुंडे आल्या होत्या। यावेळी पंकजा मुंडेंना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबत जोरदार घोषणाबाजी करत त्यांची गाडी अडवली। पोलिसांनी मार्ग काढून दिल्यानंतर पंकजा पुढे रवाना झाल्या। फक्त मी जेव्हा जात होते तेव्हा 2-3च मुलं होते ज्यांच्या हातामध्ये काळा रुमाल होता। ते मागच्याही 1-2 गावात झालं तेव्हा मीच एसपींना म्हणलं की हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काळा झेंडा दाखवत आहेत आणि माझ्या मते तरी ते फक्त मला नाही दाखवत आहेत, सगळ्या नेत्यांना दाखवत आहेत, तर त्यांच्यावर काही गुन्हे दाखल करू नये अशी मी भूमिका घेतली। आजही 2-3 लोक अलीकडच्या बाजूला उभे होते, त्यांनी काळा रुमाल, झेंडे पण नाही, ते खिशातून रुमाल काढून त्यांनी असं हलवला। परत मी तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन परत आले तोपर्यंत काही जण म्हणजे खूप जोरजोरात ओरडाआरडा करत होते। कारण काहीच नाहीये, कारण काही घटनाच घडली तर ओरडाआरडा व्हायला पाहिजे, तर कारण काहीच घडलं नाही।